ही होममेड रेसिपी कुरकुरीची फ्रेंड्स तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा। बनवून बघा आणि तुमची प्रतिक्रिया मला कळवा। माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा। थँक यू। हाय फ्रेंड्स, इंडियन आहार मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण एक चहा बरोबर नाश्त्यासाठी टी टाइम स्नॅक असेही म्हणू शकता, त्यासाठी एक तांदूळ आणि पंढरपुरी डाळीपासून एक पदार्थ बनवणार आहोत। त्याला तुम्ही कुरकुरे सुद्धा म्हणू शकता, पण हा थोडासा वेगळा असेल। यामध्ये आपण टाकणार आहोत 1 वाटी तांदळाचं पीठ, त्यामध्ये पंढरपुरी डाळीचं हे 1 वाटी पीठ मिक्स करतेय। त्याचबरोबर यामध्ये मी 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। हे तिन्ही पदार्थ आपण चाळून घेऊन एकत्र करणार आहोत। ही तिन्ही पीठ मी चाळून घेतलेली आहेत एका बाउल मध्ये। यामध्ये मी अगदी चिमूटभर सोडा घेतलाय, अर्धा चमचा मीठ घेतले आणि 1 चमचा चिली फ्लेक्स घेतलेले आहेत। हे पण यामध्ये मी मिक्स करणार आहे। हे चांगलं एक मिक्स करून घ्यायचं आहे आपण। हे अशा प्रकारे एकत्र करून घ्यायचंय। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे मसाले टाकू शकता, जसं लाल तिखट म्हणा, ऑरिगॅनो किंवा इतर काही। फ्रेंड्स, ह्या कढईमध्ये मी ज्या वाटीने पीठ घेतलं त्याच वाटीने 2 वाट्या पाणी मोजून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता आपण हे पीठ टाकून त्याला चांगलं हटून घेणार आहे। थोडं थोडं करून मी पीठ टाकणार आहे आणि अशा प्रकारे मी हे पीठ चांगलं ह्यामध्ये हटून घेतले। गॅस थोडासा आपण स्लो करतोय। अशा प्रकारे हे पीठ यामध्ये हलवून मिक्स केलेलं आहे आणि याची आता आपण ताट ठेवून एक चांगली वाफ घेणार आहोत। फ्रेंड्स, 2 मिनिटं झालेली आहेत। आता मी हे ताट काढतेय आणि गॅस बंद करून हे पीठ एक परातीत काढून थोडं मळून घेणार आहे, एकजीव करून घेणार आहे। हे आता गरम आहे, परातीत काढून थोडंसं थंड होऊन देणार आहे किंचित। हे पीठ थोडंसं कोमट आहे, याच्यात मी थोडं तेल असं टाकून हे करून घेते। ह्या गाठी ज्या आहेत या हाताने थोड्या फोडून घेते आणि त्यानंतर थोडे अगदी रूम टेम्परेचरला जे पाणी असतं त्या पाण्याने मी हे आता सगळं मिश्रण मळून घेणार आहे। पीठ कोमट असतानाच तुम्ही हे सगळं क्रिया करायची आहे। यासाठी मग हँड ग्लोव्ह जर हातात घातला तरी सुद्धा चालेल। ह्या अशा प्रकारे हळूहळू करून हलक्या हलक्या हाताने हे सगळं पीठ मळून घ्यायचंय। पाण्याचा वापर जेमतेम करायचा आहे, खूप करायचा नाहीये आणि तेल सुद्धा खूप वापरायचं नाही। पीठ थोडं गरम आहे, थोडंसं पाणी मी अजून यूज करणार आहे। आणि हे खूप छान असं मऊ लुसलुशीत होईल या पद्धतीने मळून घ्यायचंय कमी पाण्यामध्ये। जास्त वेळ मळायचंय जेणेकरून हे चांगलं मऊ होईल। फ्रेंड्स, हे अशा प्रकारे मी काही तयार केलेले आहेत। हा गोळा असा चांगला मळून घेतलेला आहे आणि त्याच्यातनं छोटे छोटे असे उंडे काढून अशा हातावरती लांब करून हे असे लांब बनवायचे आणि ह्याला तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही शेप देऊ शकता। हे पीठ खूप असं पातळ पण नाही होता कामा। हे अशा प्रकारे आपण सर्व गोळ्यांचे लांब लांब शेप देऊन कुरकुरे सारखे
आकार देणार आहे. हाय फ्रेंड्स, जो गोळा आपण मळला होता त्याचे हे अशा हातावरती लांब लांब मी ह्याच्यासारखे कुरकुरे सारखे बनवलेले शेप्स आहेत. हे मी आता ह्या गरम गरम तेलामध्ये सोडते आहे. हे सगळे असे मी छानपैकी सोडून घेऊन थोडे खाली वर करून दाखवते. ह्या अशा प्रकारे मी त्यांना शेप दिला होता आणि काही कुरकुरे जे आहेत ते मी आधी हे या प्रकारे बनवून तळून घेतलेले आहेत. हाय फ्रेंड्स, अशा प्रकारे मी हे सगळे कुरकुरे जे आहेत ते तळून तुम्हाला दाखवलेले आहे. आता मी एक तुम्हाला हा बघा तोडूनही दाखवते. हे अशा प्रकारे हे छान अगदी छान कुरकुरे तयार झालेले आहेत आपले. आता यावरती तुम्ही तुमच्याकडे जो मसाला पेरी पेरी मसाला म्हणा किंवा चिली फ्लेक्स ऑरिगॅनो हे सगळे मिक्स करून टाकू शकता. माझ्याकडे पिझ्झा मॅजिक मसाला आहे तो मी ह्यावरती टाकणार आहे आणि अशा प्रकारे टाकून ह्याचं टॉस करणार आहे.